नमस्कार. काल राज्य मंत्रिमंडळाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला की जुन्नर तालुक्याच्या बिबट सफारीच्या खर्चासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आता ही मान्यता दिली म्हणजे तिचा एक पायरी आपण त्याच्यामध्ये चढलेली आहे. विशेषतः बिबट सफारी ही गेल्या पंचवार्षिकमध्ये त्याची घोषणा झाली आणि ती घोषणा झाल्यानंतर मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो तेव्हा बिबट सफारीचं नेमकी स्टेटस काय ही माहिती घेतल्यानंतर प्रत्यक्षात त्याचा कुठलाही प्रोजेक्ट रेडी नव्हता, कुठलाही प्रस्ताव नव्हता, नकाशा नव्हता आणि त्या बाबतीत नेमकी आपण काय करणार आहे, किती खर्च करणार आहे याच्यात काही स्पष्टता नव्हती. नंतरून बिबट सफारी व्हावी या जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकांची भावना, वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या प्रति भावना व्यक्त केली. बारामतीला पण एक सफारी तेव्हाचे अर्थमंत्री असताना अजितदादांनी जेव्हा जाहीर केली तेव्हा अजितदादांवर आरोप झाला की जुन्नरची बिबट सफारी त्यांनी तिकडे नेली, कुठे, बारामतीला. पण प्रत्यक्षात जुन्नरला बिबट सफारी मंजूरच नव्हती, तर इकडची नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून तिकडची जी सफारी होती ती तिकडची सफारी त्यांनी टायगर सफारी त्याचा प्रपोज करून त्याला मान्यतेसाठी पुढं पाठवलेलं आहे. आणि जुन्नर तालुक्यातल्या सर्व नागरिकांची इच्छा आणि त्यांची भावना लक्षात घेऊन त्याचबरोबर सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांची भावना लक्षात घेऊन तेव्हा अजितदादांनी जिल्हा नियोजनमधून म्हणजेच DPCमधून त्याला 1.5 कोटी रुपयाचा निधी दिला. त्या 1.5 कोटीचा रुपयेचा निधी दिल्यानंतर त्याचा DPR तयार झाला. जवळपास 80 ते 81 कोटी रुपयाचा खर्च करावा लागेल असं शासनाकडे प्रस्तावित केलं. नंतरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार असताना फडणवीस साहेबांनी बजेटमध्ये आम्ही जुन्नरच्या बिबट सफारीसाठी पैसे देऊ असं त्यांनी ते बजेटमध्ये जाहीर केलं. त्यानंतर अजितदादा जेव्हा अर्थमंत्री झाले तेव्हा त्यांनी ते 80 कोटीपैकी 24 कोटी रुपयाचा निधी बिबट सफारीसाठी दिला आणि त्याला आता राज्य मंत्रिमंडळाने मान्यता केली. म्हणजे हे सगळ्या पायऱ्या आहेत आणि या सगळ्या पायऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान हे माननीय अजितदादा पवार साहेबांचं ते राहिलेलं आहे. प्रत्यक्षात घोषणा करण्यापेक्षा कृतीत काम करणं हे अजितदादा पवारांकडून शिकण्यासारखं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ते काम केलेलं आहे. आता अजून एक मला गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक टप्प्यावर बरेच जण म्हणतात की आम्ही केलं, सगळ्यांच्याच प्रयत्नांनी झाला असं मी म्हणेल. महायुतीचं सरकार आहे, शिवसेना शिंदे गट असतील, भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकत्रित सरकार असताना प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता त्याच्या बाजूने आम्ही केलं असं म्हणणार. ठीक आहे, त्यांच्याही प्रयत्नाला यश असेल, पण नेमकी कुठं काय हे कधी कोणाला काय माहीत नसतं. आता CZAची सेंट्रलची परवानगी अजून येणं बाकी आहे. ते CZAची परवानगी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिबट सफारी पूर्णतः मंजूर झाली असं म्हणता येणार नाही. म्हणून CZAच्या परवानगीसाठी पण आम्ही प्रयत्न करतोय आणि जेव्हा CZAची परवानगी मिळेल तेव्हा पण पुन्हा हा श्रेयवाद आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. पण प्रत्यक्षात काम करणं हे आम्हाला ती शिकवण आहे. आणि जी मुंबईवरून ऑफिशियल प्रेस जी रिलीज झाली आणि त्यातून ही जी माहिती मिळाली मी तुमच्यासमोर जी वाचून दाखवतो. मंत्रालयामध्ये कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये खर्चाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव आणावा लागतो आणि तो प्रस्ताव पण अजितदादांनी आणलेला आहे आणि त्याला मान्यता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी ती दिलेली आहे. याच्यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. जुन्नर परिसरातील बिबट्यांची लक्षणीय संख्या पर्यटन वाढीसाठी उपयोगी असल्याचे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नरमध्ये बिबट सफारी सुरू करण्यासाठी आग्रही होते. त्या दृष्टीने सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा सुरू होता. आज मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने जुन्नर वन क्षेत्रातील बिबट सफारीचा मार्ग खुला झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील मौजे आंबेगव्हाण वनक्षेत्रात बिबट सफारी उभारण्यास दिलेली मान्यता ही सविस्तर प्रकल्प आराखडा तसेच प्रकल्प आराखडा मांडणी अहवालास नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मान्यतेस अधीन राहून देण्यात आलेली आहे. म्हणजेच CZA सेंट्रल झू अथॉरिटीच्या परवानगीच्या अधीन राहून ही मान्यता दिली, म्हणजे ती परवानगी इम्पॉर्टंट आहे. या प्रकल्पास 80 कोटी 43 लाख रुपये खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मिळालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साथमुळे जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीचा आणि पर्यटन वाढीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या बिबट सफारीमध्ये पर्यटक व बिबट वन्य प्राणी यांच्या सुरक्षितेसाठी दुहेरी प्रवेशद्वार तयार करण्यात येणार असून सदर प्रवेशद्वार हे विद्युत स्वयंसंचलित व सेन्सर असलेले असणार आहेत. सफारीमध्ये 2.5 किलोमीटर लांबीचा अंतर्गत रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता बिबट वन्य प्राणीसाठी तयार केलेले पाणवठे तसेच त्यांच्या आदिवासाजवळून जाणार असल्याने पर्यटकांना बिबट वन्य प्राणी जवळून पाहण्यासाठी आनंद घेता येणार आहे. सफारीमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी 20 ते 25 आसन क्षमता असलेले सुरक्षित असेच बंदिस्त बस खरेदी करण्यात येणार आहे. सदर बस सफारी मार्गावरून विहित वेळेत पर्यटकांना मार्गक्रमण करतील. हा एक वेगळा अनुभव सर्व पर्यटकांना तिथं अनुभवायला मिळणार आहे. ही जी बिबट सफारी आहे ही 59 हेक्टरमध्ये होणार आहे. त्याचा कोर झोन हा 24 हेक्टरचा असणार आहे. 12 ते 15 बिबट्या असणारेच त्याची ती बिबट सफारीची आत्ताची प्रोजेक्ट आहे. त्या आंबेगावनाच्या डोंगरावरती जिथं जिथं हा प्रकल्प होऊ शकतो असे 3 पठारं त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि एका मध्याच्या पठारावर म्हणजे जे बऱ्यापैकी फ्लॅटलँड असेल तिथं ते आपण हे बिबट सफारीचा आता प्रकल्प करतोय. बिबट सफारीचा प्रकल्प शासनाने खर्च जरी केला असला तरी भविष्यातला त्याचा मेंटेनन्सचा कॉस्ट आणि ते चालवण्याचा खूप मोठा खर्च आहे. त्या बिबट्याची निगा राखणे, त्यांना खाद्य पुरवणे, त्यांच्याला डॉक्टर्स नेमणे, तिथं कर्मचारी नेमणे, तिथं लाईट बिल भरणे आणि इतर मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातून तो सेल्फ सस्टेनेबल प्रोजेक्ट होण्याकरता तिथं उत्पन्न पर्यटकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे. आणि नुसतं बिबट सफारी करून चालणार नाही तर त्याला इतर प्राण्यांची पण सफारी जर आपण केली तर पर्यटकांची संख्या वाढेल आणि तो प्रोजेक्ट फिजिबल होईल आणि तो मेंटेन करणं शक्य होईल. म्हणून त्याच्या जोडीलाच जे इतर पठारे जे आयडेंटिफाय केलेले आहेत त्याचा कंटूर सर्वे केला आहे. मी पूर्णतः डोंगर 3 वेळा फिरून आलेले फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांबरोबर. तिथे ग्रामस्थ पण आपण बरोबर घेतले होते. तिथला बिबट सफारीचा एक मार्ग अकोला तालुक्यातून येतोय. पण तो मार्ग जर अकोला तालुक्यातून जर आला तर त्याचा फायदा जुन्नर तालुक्याच्या स्थानिक लोकांना होणार नाही. म्हणून त्याच्याकरता कुठून रस्ता करायचा, तिथून आपण कसं पद्धतीने करू शकतो, तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून काही जणांची आपल्याला थोडेसे लँड ॲक्विजिशन करावे लागणार आहे. त्यांना तिथं विश्वासात घ्यावं लागणार आहे. आणि ह्या गोष्टीची सगळी हितंभूत माहिती प्रकल्प आराखडा तयार करण्यापासून, त्याला मान्यता घेण्यापासून, त्याला निधी उपलब्ध करण्यापासून ती बारकाईने आपण पाहिलेली. नुसती घोषणा करणे आणि त्यातून आम्ही केलं हे न म्हणता जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या रेट्यामुळं सरकार कुठलंही जरी असलं तर त्याच्यामुळं ही मंजूर झाले असं मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला सांगू इच्छेल. बिबट सफारीबरोबर इतर हर्बिवरस ॲनिमल्स म्हणजे हरिण आणि त्याचे सर्व प्रकारचे जोडून सफारी, तिथे शेजारी जरा टायगरचं दालन असणं किंवा इतर प्राण्यांचं असणं याच्यासाठी पुढच्या टप्प्याने आपण पाऊल उचलणार आहे. CZAच्या परवानगीसाठी पण मी दिल्लीला जाणार आहे. तिथंही मी कॉन्टॅक्ट काही लोकांशी केले. ते फॉरेस्टचे अधिकारी मी तिथं जाऊन ती परवानगी आपल्याला ती आणावी लागेल. जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि भविष्यातले असे अनेक प्रकल्प जे आपल्याला पुढे न्यायचे आहेत त्या दृष्टिकोनातून चांगलं काम करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. बिबट सफारी बिबट्याच्या संख्येवर नियंत्रण आणण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत होणार नाही. ही फक्त पर्यटन वाढीसाठी आपल्याला ती मदत नक्कीच होईल. पण बिबट्याची संख्या नियंत्रण आणण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे याच्यासाठी आता राज्य सरकारने जरा ठोस पावलं उचललेली आहे. बरेचसे राजकीय नेते याच्यावर राजकारण करणे, काहीतरी बोलणं, प्रसिद्धीच्या धोत्यातून माध्यमाच्या द्वारे पुढे येण्याची भूमिका ते करतात. काही लोक सरकारवर टीका करतात, हे सगळ्या गोष्टी करतात. पण प्रत्यक्षात काम कोण करणार? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सिरियसली आम्ही वनमंत्री मुनगंटीवार साहेब आणि अजित पवार साहेबांना जेव्हा सांगितलं तेव्हा आता बजेटमधून बिबट्याच्या पिंजऱ्यांची संख्या आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवतोय. हे नवीन पिंजरे लाईट वेट प्रकारचे पिंजरे असणार आहेत जेणेकरून त्याच्या मोबिलिटीसाठी आपल्याला चांगलं सोयीचं ठरेल. खूप ताकदीचे असणार आहेत ते पिंजरे.
एकदा ठेवल्यानंतर हलू नये याच्याकरता त्याला जमिनीत फिक्स करण्यासाठी प्रोव्हिजन असणार आहे. अशा प्रकारचे पिंजरे आपण तिथं बसवतोय. त्याचबरोबर बिबट्याची वाढती संख्या पाहता त्याच्यावर लॉंग टर्म प्रोग्राम म्हणून मुनगंटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झालेली आहे. त्यामध्ये वन खात्याचे सचिव आणि इतर तज्ज्ञ अधिकारी आणि बिबट प्रवण क्षेत्रातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं ते समितीमध्ये समाविष्ट आहे. त्या समितीमध्ये मी सुद्धा आहे. आमच्या 3 मीटिंग झालेल्या आहेत आणि ह्या लॉंग टर्म प्लॅनसाठी आम्ही केंद्राकडे काही प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि त्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाली तर आपल्याला बिबट्याची संख्या नियंत्रणात आणण्यामध्ये आपल्याला ती मदत होणार आहे. म्हणून ह्या दृष्टिकोनातून आपण पुढचं पाऊल टाकतोय. विशेषतः जुन्नर, आंबेगाव, शिरूरमध्ये त्याची संख्या जास्त असल्यामुळं दिवसा वीज मिळावी अशी शेतकऱ्यांची भावना आहेत. काही जण मोर्चे काढतात, आंदोलन करतात, सरकारवर टीका करतात. असं व्हायला पाहिजे, पण व्हायचं मग कसं होणार कसं? जे आपल्या तालुक्यात सबस्टेशन्स आहेत ते एका वेळी सगळ्या गावांना वीज देऊ शकत नाही. मग एका वेळेस देऊ शकत नाही यातून मार्ग काढला पाहिजे. मग त्याकरता आपल्या तालुक्यातले नवीन 9 सबस्टेशन्स आणि 12 सबस्टेशन्स हे सरकारने आता मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि 3 सबस्टेशन ऑलरेडी मंजूर झालेले आहेत. ज्यामध्ये मंगरुळचा एक आहे, बोरीचा एक आहे आणि मानिवडोचा आहे, की जेणेकरून वीज जी शेतकऱ्यांच्या डिमांडनुसार देण्याचं काम आहे ते आपल्याला सोयीने करता येईल. त्याचबरोबर एक प्रोग्राम आपण हाती घेतला, त्याचा सर्वे आता पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये चालू आहे. उदाहरणार्थ काही गावांमध्ये आम्ही आता कांदळीला, पिंपरी पेंढरला तिथल्या काही गायरान जमिनीवर किंवा खाजगी मालकाची जमीन असेल आणि त्याला ते MSEBीला भाडे तत्त्वावर द्यायचे असेल तर त्याला आपण 1 एकराला वर्षाला 50,000 रुपयाचं भाडं देतोय. मिनिमम 20 एकर पाहिजे किंवा त्या गावाची जी रिक्वायरमेंट असेल तेवढे क्षेत्र तिथं लागणार आहे. असे जेवढे येतील तेवढे प्रोजेक्ट सोलरचे आता तिथं निर्माण करतोय. पिंपरी पेंढरला 20 एकरामध्ये 4 मेगावॉटचं आता आपण तिथं सोलरचं प्लांट उभा करतोय. त्याचा पूर्ण खर्च सरकार करणार आहे आणि जेव्हा तो प्लांट उभा राहील, जेव्हा तो पिंपरी पेंढार आणि खारोनेकडे जाणार रस्त्याकडे फिडरला त्याची वीज जाईल, तेव्हा पिंपरी पेंढार आणि परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज देणं शक्य होईल असा तो प्रकल्प करतो. आणि म्हणून तालुक्यामध्ये अनेक हे सबस्टेशन, अनेक हे सोलरचे युनिट्स आपण आता पारुंडेला एक प्रोजेक्ट करतोय, एक ऐनेवाडीचे तिकडे करणार आहे, काही 10 गावांचा क्लस्टर करून एका ठिकाणी ते सोलरचे करून हे करतोय. मग यातून हा मार्ग काढलेला आहे. अन्यथा नुसतं ओरडून लोकांची दिशाभूल करून हे होणार नाही. म्हणून वल्लभशेठ बेनके साहेबांची जी आम्हाला शिकवण आहे की करायचं तर शाश्वतीने करून आपण पुढं जायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून पावलं टाकलेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी माननीय अजितदादा पवार साहेब मदत करतायत, त्याबद्दल त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतोय. आपल्या तालुक्यातली बिबट सफारी, बिबट्याची संख्या नियंत्रित आणणे व दिवसा वीज जुन्नर तालुक्याला मिळावी याच्याकरता सरकारने गांभीर्याने पाऊल उचलले आणि येत्या काही वर्षामध्ये हा प्रश्न शेतकऱ्यांच्या दिवसा वीजचा हा नक्कीच मिटेल. त्याचबरोबर दिवसा वीज आणि रात्री वीजची जी हे आहेत, काय म्हणतात त्याला, वेळापत्रक आहेत, त्याच्यात पण बदल आम्ही सुचवलेले आहेत. ते वरती कळून त्याचं वेळापत्रक ते तयार करते की जेणेकरून रात्री पाळीची जरी वीज असली तर ती आम्ही असं सजेस्ट केलं की सकाळी 10 वाजेपर्यंत ती वीज असली म्हणजे सकाळची आम्हाला दिवस उजाडल्यानंतर 7 ते 10 निदान तेवढ्या वेळात पाणी भरायचं आम्ही करू शकू. आणि दिवसाची वीज द्यायची ती परशी 9 ते 5 ठेवण्यापेक्षा जरासं 10, 10:30 पासून जर केली म्हणून ती दिवसाचं पण आमचं टायमिंग ॲडजस्ट होईल. म्हणून रात्रीच आधी रात्री 9:30 ते 5 अशी काहीतरी टायमिंग होतं, ते न राहता आपल्याला थोडंसं दिवसाचं पण स्पॅन मिळेल अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट करून आपण करतो. हे सर्व गोष्टी आम्ही जुन्नर तालुक्याचा शेतकरी वर्ग आणि त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हित जोपासून हे काम करतोय. आणि त्यासाठी लोकांचा, सर्व गाव पातळीच्या सरपंचाचा विश्वास हा निश्चित प्रकारे सरकारवर आहे आणि तो आम्ही सार्थ करून दाखवल्याशिवाय राहणार नाही.